आज दोन्ही ठाकरे बंधूंचा वाचननामा जाहीर होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंद दुबे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल, या वाचननाम्यात नेमकं काय संबोधित करणार आहे? मुंबईकरांसाठी सुशक्तींच्या हे जे वचननामा आहे त्याचा उद्देश आहे की मुंबईकरांसाठी काहीतरी असा केला पाहिजे की मुंबई सुरक्षित राहायला पाहिजे, मुंबईकर सुरक्षित राहिले पाहिजे. इथे स्वास्थ्य, चिकित्सा, स्कूलिंग, उद्यान सगळी व्यवस्था चांगली झाली पाहिजे. सकाळपासून संध्याकाळीपर्यंत जे जे लोकांना गरज आहे, यातायात, बीएसटीची बस, रेल्वेची सुविधा, ते सगळ्यामध्ये जे आपला कारभार आहे महानगरपालिकाचा, जे आम्हाला अधिकार आहे मुंबई महानगरपालिकेचा, आपल्याकडे खूप रक्कम पण आहे, खूप पैसे पण आहेत, डिपॉझिट पण आहे, त्या पैशाची एक सुनियोजित ढंग से योजनाबद्ध तरीके से आपल्याला मुंबईमध्ये एक काम करायचे आहे, लोकांचं मन जिंकायचं आहे. आणि हे जे लोक 30 वर्षापासून कंटिन्युअस आम्हाला जिंकून देत आहे, त्यांना आणखी आगामी 30 वर्ष नंतर आणखी आम्ही जिंकू, अशी आज उपाययोजना इथे राजसाहेब आणि उद्धव साहेब येणार आहेत. साहेब आले आहेत, बहुतेक साहेब आणि उद्धव साहेब, राजसाहेब मिळून आज हे प्रेस कॉन्फरन्स करणार आहेत. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे एक चांगला वचननामा मुंबईकरांसाठी राहील. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.